सप्ताहाच्या बुधवारच्या सकाळच्या बायबल स्टडीमध्ये आपणा सगळ्यांचं एस चर्च नंदुरबारच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. हे अध्ययन आपण करीत आहोत. यामध्ये सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपल्याला मार्गदर्शक म्हणून सेवा करीत आहेत. एस चर्च नंदुरबारच्या वतीने हा अभ्यासक्रम आपल्या सगळ्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. सगळ्यांची बायबल स्टडी व्हावी हा त्यामागचा उद्देश. सोबतच आपण ऑनलाईन जोडून संपूर्ण भारतातून व भारताबाहेरून आम्हाला प्रतिसाद देत आहात. आपला प्रतिसाद आम्हासाठी फार मोलाचा आहे. तुमचा अभिप्राय आम्ही मान्य करतो व ज्या काही सूचना आपल्या असतील तर आपण आम्हास द्याव्या. सोबतच हे अध्ययन करीत असताना देवबाप आपली आध्यात्मिक वाढ करो यासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत. प्रभू देवबाप आपल्या सगळ्यांना सहाय्य करो. इब्रिकरास पत्र हे आपण अध्ययन करीत आहोत, तर त्यासाठी जर आपल्याकडे वही, पेन व पवित्र शास्त्र आहे तर कृपा करून आपण ते आपल्या समोर ठेवावं व आजच्या अध्ययनाला प्रार्थनापूर्वक सादर व्हावं या मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. हे आमच्या दयाळू प्रभू, आजच्या सकाळी या ऑनलाईन सभेमध्ये सोबतच जे मंडळीचे वडील प्रियजन या ठिकाणी जमलेत, जे पाळकवर्ग या ठिकाणी जमलेत, आम्ही प्रभू तुझ्या पवित्र वचनाचं अध्ययन करतो व या अध्ययनातून आमच्या आत्मिक जीवनाची वाढ करून तुझ्या गौरवी सेवेसाठी पुन्हा एक वार सज्ज होतो. आम्ही डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांसाठी आभार मानतो, कारण की प्रभू तू त्यांना आपली कृपा, अनुग्रह व अध्ययन करण्याची देवबापा कृपा पुरवलेली आहेस व त्यांच्या अध्ययनाच्या या सेवेच्या द्वारे काउन्सिलमधील सर्व मंडळ्या आणि सोबतच ऑनलाईन ऐकणारे आमचे सर्व मित्र परिवार आशीर्वादित होत आहेत. बोलण्यासाठी त्यांना लागणारी शक्ती आपल्या स्वर्गीय भांडारातून दे व आजचं होणारं अध्ययन अतिशय आशीर्वादित आणि चांगलं असं असू दे पित्या. तांत्रिक गोष्टी आहेत तर सर्व तांत्रिक गोष्टींपासून, अडचणींपासून संरक्षण देऊन आजची होणारी ही बायबल स्टडी प्रभू आशीर्वादाची कर. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती करतो की इब्रिकरास पत्रातून आपण पुढील अध्ययन द्यावं. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि देवाची कृपा आजच्या दिवशी आपणा सर्वांवर उतरो आणि आपणास लागणारी बुद्धी, शहाणपण, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि बळ आपला परमेश्वर देव आपल्याला पुरवो. आपण इब्रिकराच्या पत्राच्या काही ठळक गोष्टी बघत आहोत. अध्ययन जरी आहे तर हे पूर्ण अध्ययन नाही आहे. गोषवारा म्हणजे त्रोटक माहिती आपण आपल्या अध्ययनासाठी घेत आहोत आणि याचा उद्देश हा आहे की आपल्याला दिलेल्या नोंदी आपण वाचाव्यात, त्याचं मनन करावं, त्याच्यामध्ये अभ्यास करावा, संदर्भ वाचावेत, भर घालावी, त्याचा वापर करावा. तुमच्या प्रवचनामध्ये वापर करू शकता, तुमच्या अभ्यासात वैयक्तिकरित्या तुम्ही त्याचा वापर करू शकता, कुटुंबामध्ये करू शकता. तुम्हाला जसं वाटेल, जसं जमेल तसा याचा वापर करू शकता. तुम्हाला हे देण्यात आलेलं साधन आहे. ह्याला देवाने आशीर्वादित करावं हीच एक माझी प्रामाणिक प्रार्थना आणि इच्छा सुद्धा आहे. आज सकाळी आपण पान क्रमांक 2 जर आपण आपल्या नोंदी उघडल्या, जर PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिले होतं, मी अनेकदा ही विनंती करत असतो की तुम्ही प्रिंट करून घेत जा, म्हणजे तुम्हाला बोट ठेवून पाहता येतं, किंवा टॅबलेट असेल, जसं आता हा माझ्याकडे टॅबलेट आहे, मग ह्याच्यामध्ये नोंदी अशा तुम्हाला ठेवता येतात. जर तुम्ही डाउनलोड केलं तर आणि तुम्हाला वाचता येतात, किंवा तुमचे स्मार्टफोन आहे तर SM पास्टर्स ग्रुपवर रेव्हरंड अनुप वळवी हे टाकत असतात. जर तुमच्याकडे आलेले असेल तर तुम्ही ते ओपन करा, डाउनलोड करा, ठेवा, त्याला सेव्ह करा. आणि 2-3 प्रकारचे फॉर्मॅट आहेत. नोट्समध्ये तुम्ही सेव्ह करू शकता, किंवा तुम्ही जे ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये सेव्ह करू शकता. PDF आहे तुम्ही त्याच्यात सेव्ह करू शकता. 3 ठिकाणी तुम्ही ते सेव्ह करू शकता. आणि जर तुम्ही ईमेल वापरत असाल आणि प्रिंट पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला दिलं जातं. तुम्ही जर झेरॉक्स सेंटरला गेलात तर त्यांना जो व्हॉट्सअपचा तुम्हाला दिलेला जो नंबर असतो त्याप्रमाणे तुम्ही त्यांना फॉरवर्ड केलं तुम्हाला त्या नोंदी मिळू शकतात. कारण ह्या नोंदी असणं गरजेचं आहे, तुमच्यासाठी आहे. माझी त्याच्या मागे एकच अपेक्षा आहे की परमेश्वराचं वचनाचं ज्ञान आपणापर्यंत पोहोचावं
त्याचा आस्वाद आपण घ्यावा आणि त्याचा आनंद लुटत असताना इतरांना त्याच्यामध्ये सामील करून घ्यावं. म्हणून आज सकाळीपासून थोडंसं या उरलेल्या वेळामध्ये पान क्रमांक 2 पासून पुढे मी आपल्याला नेऊ इच्छितो. म्हणून जर आपल्याकडे जर स्मार्टफोन असेल तर आपण ते ओपन करा आणि बघा. त्याच्यामध्ये तुम्ही जर डाउनलोड केलं असेल तर तुम्ही ते पण बघा. PDF डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला PDF मध्ये सापडेल. त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. कारण मी थोडंसं वेगानं जाणार आहे, सर्व ठिकाणी थांबणार नाही. डाउनलोड करायला तुम्हाला किंवा तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करायला इंटरनेटची आवश्यकता लागेल असं वाटतं मला. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी ओपन करा, म्हणजे तुम्हाला मला मार्गदर्शन करता येईल. फ्लाईट मोडवर तुम्ही जाऊ शकता. आपण आधुनिक जगामध्ये आहोत, आधुनिक माध्यमांचा वापर आहे, तर आपण तिकडे लक्ष दिलं तर फार बरं होईल. मी सुरुवात करतो पान नंबर 2 पासून. पुढे आपण वेगाने थोडंसं जाऊ. मी लेखकाबद्दल मागे बोललो होतो की या पत्राचा लेखक अपुल्लो किंवा लूक किंवा तरतुल्य किंवा झेना शास्त्री आहे एक. पौलाचे जे सहकारी होते त्याच्यामध्ये विद्वान लेखन करणारे शास्त्री किंवा पंडित होते. व्याकरण तज्ज्ञ होते, त्याचबरोबर इतिहास तज्ज्ञ होते, त्याचबरोबर ईश्वर विज्ञान तज्ज्ञ होते, त्याचबरोबर तोरा म्हणजे जुन्या कराराचे नियमशास्त्राचे तज्ज्ञ होते. पौलाच्या या 20-25 जणांच्या टोळीमध्ये मोठ्या मोठ्या विषयांचे तज्ज्ञ होते, हे विसरू नका. कारण आपण कधी कधी असं समजतो की हे सहज आलं कारण पवित्र आत्म्याने सांगितलं. एक उदाहरण देतो. मी मागे दाखवलं रोमकराच्या पत्रामध्ये. तुम्ही जर आला 16व्या अध्यायामध्ये, तर रोमकराचं पत्र कोणी लिहिलं तर आपण म्हणतो प्रेषित पौलाने लिहिलं. आणि त्याची प्रस्तावना जी बघल्या अभिवादन, तर तो त्याचे म्हणतोच की पवित्र जन होण्याकरिता एक मध्ये बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला देवाच्या सुवार्थेकरता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल याच्याकडून. पत्र कोणी लिहिलं? 16वा अध्याय यावर तुम्ही जर असेल बायबल तर बघा. अध्याय 16 वचन 22. रोमकरस पत्र 16वा अध्याय वचन 22. तिथे असं लिहिलेलं आहे की हे पत्र लिहून देणारा मी तर्तीय तुम्हाला प्रभू मध्ये सलाम सांगतो. कोणी लिहिलं पत्र? म्हणून सांगतो पवित्र शास्त्राचे शिक्षक बना. लोकांना खूप गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टी सहज घेतल्या जातात. आपण मोठा गोंधळ करतो, आपल्या विश्वासाचाही गोंधळ करतो, दुसऱ्यांचाही होतो. पत्र पाठवणारा कोण आहे? पौल. पण पत्र लिहून देणारा कोण आहे? तरतुल्य. जर आपण भाषा नीट ऐकली नाही, शब्दप्रयोग नीट ऐकला नाही आणि सहज आपण म्हटलं की पौलाने लिहिलेलं 13 पत्र आहे, हा मुळामध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु जर विद्यार्थी म्हणून जर आपण याला वाचायला गेलो तर आपल्याला काय दिसतं? पाठवणारा जो आहे तो प्रेषित पौलच आहे. पण हे पत्र लिहून देणारा कोण आहे? पौलाला तरतुल्य आहे. असे अनेकदा नवीन कराराच्या लेखांसंदर्भात आहे. तर ते आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. पुष्कळ मी तुम्हाला देईनच काही उदाहरणं पुढे, पण या पत्रातून देणार एक उदाहरण मी दिलं की या इब्री कराच्या पत्रासंदर्भात जो वाद आहे तो असाच आहे
की नेमकं कशावरून आम्ही समजावं की हे पत्र कोणी लिहिलं. कारण पत्राचं शेवट पण पाहिला तर पौलासारखा वाटतो, कारण तिमोथेचा उल्लेख आहे, पण नेमकं मग लेखक कोण. तर हे अभ्यासाचे विषय आहेत. मग याला दोन प्रकारे नेहमी मी जे सांगत आहे ते लक्षात घ्याल. अंतर्गत प्रमाण पद्धती म्हणजे लेट द बायबल प्रूव्ह बायबल, पवित्र शास्त्राला पवित्र शास्त्राचं सत्य सिद्ध करू द्या, बाहेर जाऊ नका. ही एक पद्धत. दुसरी पद्धत एक्सटर्नल एव्हिडन्स, बहिर्गत प्रमाण पद्धती. तरतुल्यबद्दल जास्त काही आपल्याला वाचायला मिळत नाही. मग आता कुठे समजेल हा कोण होता? इतिहासात जावं लागेल. यहुदी इतिहासात, ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासामध्ये जावं लागेल, शोधावं लागेल की हा नेमका कोण होता. आणि हा एवढा म्हणजे आता मी भाषेवर जात नाही. इब्रिकाराच्या पत्राची भाषा जी आहे ग्रीक इतकी सुरेख आहे वाङ्मयाच्या रचनेमध्ये की अशी भाषा दुसऱ्या पत्रांमध्ये नाही आहे. तरतुल्य हा विद्वान होता हे कशावरून समजतं आपल्याला? ज्या प्रकारे त्याने रचना केली, भाषा रचना. आणि म्हणून कधी कधी पुन्हा पुन्हा आपल्याला पवित्र शास्त्र अध्ययनाची का गरज आहे? तर काही आपण गृहीत धरलेली सत्य आहेत की जी आपल्याला सिद्ध करता येत नाही. आणि गृहीत धरणे हे जे शास्त्र आहे, लक्षात घ्या, हे शास्त्र आहे. ह्याला प्रमेयामध्ये वापरलं जातं, गणितांच्या भूमितीच्या, विशेषतः त्या भूमितीच्या किंवा इतर प्रमाणांमध्ये, की त्रिकोणाला 3 बाजू असतात. हे प्रमेय सिद्ध करावं लागतं. त्याची शास्त्रोक्त पद्धती आहे. त्याला गृहीतके म्हणतो आम्ही, सपोजिशन्स. आपल्याला गृहीत धरून चालतो आपण, देव आहे. पण कोणता देव? कुठला देव? कशावरून म्हणता तुम्ही तो देव आहे? त्याची परिभाषा काय आहे? अजून आपल्याला पुष्कळांना ती व्याख्या करता येत नाही देवाची सुद्धा. की 3 गोष्टी देवाच्या फार महत्वाच्या, ज्या बाप्तिस्माच्या वर्गात आम्ही शिकवतो, की देव त्रिकाला बाधित आहे, म्हणजे देव काळाचा धनी आहे. मग प्रश्न असा आहे, तर काळ केव्हा प्रारंभ झाला? कोणी शोधला काळाचा प्रारंभ? कुठून धरायचा? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, लेखक म्हणतात काळाचा शेवट जवळ आला आहे. आम्ही केव्हा समजायचं की काळ कुठे संपणार आहे? काळ संकल्पना काय आहे मग नेमकी? देव काळा पलीकडचा देव, तो समय विरहित अस्तित्वात आहे. तो त्याचं अस्तित्व समय विरहित आहे. त्याला समयाची बंधनं नाहीत ना. फार मोठं ईश्वर विज्ञान आहे ते. पण आपण सहज घेतो, आहे देव. कोणी विचारलं पण म्हणजे काय? म्हणून हे समजणं फार गरजेचं आहे की कोणतेही धर्मग्रंथ वाचाल किंवा अध्ययन करता किंवा बायबलचा अभ्यास करता, त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्यांच्या व्याख्या तुम्हाला पाठच कराव्या लागतात, लक्षातच ठेवाव्या लागतात, तरच तुम्हाला समजून सांगता येईल. आणि विशेष म्हणजे तुम्ही लोकांना संधी दिली पाहिजे प्रश्न विचारायला तुमचं बोलणं झाल्यावर, की तुम्हाला जर काही समजलं नसेल तर सांगा. अर्थात मी रविवारच्या प्रवचनाबद्दल बोलत नाही, कारण 30-40 मिनिटांमध्ये जास्त काही सांगता येत नाही. पण तरी तेव्हा पण तुम्हाला जर चर्चा करता आली, चहा घेता आला, तर खूप बरं होईल. आम्हाला पण शिकायला मिळेल तुमच्यापासून. नेमकं आम्ही जे सांगितलं तर तुम्हाला कसं कळलं, किती कळलं, आणि आम्ही बरोबर होतं का सर्वच बाबतीमध्ये? आमची रूपरेषा बरोबर होती का? त्या 1, 2, 3, 4 टप्प्याप्रमाणे आम्ही बरोबर चाललो का? आम्ही जे ठरवलं होतं, जे शिकलो, जे आम्हाला समजलं, जे देवाने दाखवलं ते सांगू शकलो का? की घरून निघालो तेव्हा वेगळं होतं आणि आल्यावर वेगळं काय झालं, अचानक प्रेरणा झाली? कारण असं होतं, मी अनेकदा हे बघितलं आहे की काही वेळेला आपण सेवक वर्ग म्हणून लोकांना दिसत नाही म्हणून पुलपिटच्या आड लपता का? तसं करू नका. बसल्या बसल्या नोंदी घेतात, तयार करतात, अजून एक गाणं होऊन जाऊ द्या म्हणतात. का? तर तयारीच केलेली नाही. मग तिथे मग सांगायचं, मग देव म्हणतो.
कशाला देवाची थट्टा आपण करता? तुम्हाला काय वाटतं हा देव कोण आहे? हा देव फार भयंकर पराक्रमी परमेश्वर आहे. आणि इब्रिकराच्या पत्रामध्ये ह्या संकल्पना ज्या आल्यात ह्या फार समजण्यासारख्या आहेत. तो 9व्या 10व्या 11व्या अध्यायाच्या समाप्ती करताना काय म्हणतो? हा परमेश्वर कोण आहे? हा देव कोण आहे? कसा आहे तो? त्याचं वर्णन दिलंय स्वभावाचं. भस्म करणारा अग्नी. फारच भयंकर शब्द आहे. मी नेहमी कधी कधी असंच सहज सांगायचो अनेकदा लीडर्सला, अहो एखाद्या चर्चच्या वरती एखादा बोर्ड असा लावता येईल का आपल्याला, भस्म करणाऱ्या देवाचं उपासनालय? किती लोक येतील? प्रेम करतो, चांगला आहे, हे बरोबर सांगू राहिलं तुम्ही, ते चुकीचं नाही ना. त्याची दुसरी बाजू की ज्याच्या श्वासाने तो शत्रूला नष्ट करणार असं म्हटलेलं आहे तेसलोनिकराच्या पत्रामध्ये. काय समजतो आपण या देवाला? इब्रिकराचा पत्राचा लेखक जो आहे पौल किंवा अपोलो जो कोणी, तो हे प्रश्न सादर करताना इब्री लोकांनाही आणि ख्रिस्ती लोकांनाही आवाहन करून सांगतोय की तुम्ही जे काही समजून राहिलात त्या देवाने पाठवलेला हा येशू ख्रिस्त कोण आहे? उदाहरणार्थ पहिल्या 2 वचनातच तो म्हणतो की देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. पुढे परत त्याचं वर्णन आहे. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. पूर्ण वर्तमान काळ तो बोलला आहे. कोणीही युक्तिवाद करून असं म्हटलं की नाही बोलला, देव म्हणतो तो बोलला आहे. नुसतं बोलला नाही, तो बोलला आहे. देवाचा स्वभाव गुणांपैकी एक स्वभाव गुण हा आहे, देव बोलतो आणि अवघ्य निर्माण करतो. हे माहित आहे ना तुम्हाला? उत्पत्तीची रचना, देव बोलला आणि अवघे झाले. शब्दाच्या सामर्थ्याने त्याने ते निर्माण केलं. इथे तेच म्हणत आहे लेखक परत, जणू नव्या उत्पत्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त निर्माण करता आहे, तर तो याचा वारस पण आहे, कारण त्याच्यासाठी निर्माण केलाय. पण आता अडचण अशी आहे लेखकाला, मग निर्मिती आहे तर निर्माण करता निर्मिती पूर्वी अस्तित्वात असला पाहिजे. कळलं का तुम्हाला? जर निर्मिती केली आहे तर निर्माण करणारा निर्मिती पूर्वीही आणि निर्मिती नंतरही अस्तित्वात असला पाहिजे. कारण निर्माण केल्यावर त्या निर्मितीला तो संकुचित करणार, तो तिला संपवणार आणि नवीन सृष्टी निर्माण जर करणार, तर आरंभीची निर्मिती नंतर शेवट आल्यावर पुन्हा नव्या निर्मितीसाठी त्याचं अस्तित्व अबाधित असलं पाहिजे. तो बदलायला नको. मग काळाचा शेवट लिहिलेला जर आहे तर मग आपण काय समजावं नेमकं? मग त्याचा अर्थ साधा आहे की जो काळाचा धनी आहे त्याला ते समजतं केव्हा करायचं आहे, आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गारोहण होत असताना म्हणाला, जे काळ व समय देवपित्याने आपल्या हाती ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्व आणि त्याचं महत्ता, त्याचे विशेष गुण आपल्याला वाचायला मिळतात. पहिला जे गुण वाचायला मिळतो यामध्ये पान नंबर 2 प्रमाणे, पहिला आहे ख्रिस्त. ख्रिस्त शब्द प्रयोग येथे आपल्याला वाचायला मिळतो, जो 12 वेळेला आहे. पुढे मी वर्णन दिलेलंच आहे तुम्हाला. ख्रिस्त. दुसरा आहे प्रभू. ख्रिस्टॉस म्हणजे अभिषिक्त, ते तुम्हाला कळलेलं आहे. प्रभू म्हणजे लॉर्ड किंवा अदोनाय, धनी, स्वामी, मालक, महान मेंढपाळ, तुम्हाला तेथे वाचायला मिळतं. पोयमेना, पण महान मेंढपाळ. कोणाचा मेंढपाळ आहे? पण
मोठ्यांचा गलेलठ्ठ मेंढरांचा की छोट्या कोकऱ्यांचा? हा एक फार मोठा मजेदार विषय आहे आणि हा सेवेकऱ्यांसाठी, मंडळीची सेवा करणाऱ्यांसाठी फार महत्वाचा विषय आहे की तुम्ही जर आपल्याला मेंढपाळ समजत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण मंडळी म्हणजे काय? इथे जो शब्द आहे पोइमेना आणि प्रोबाटोन म्हणजे लहान कोकरे. मंडळी लहान कोकरांचा संघ आहे, नाजूक आहे, दात जेमतेम आलेले असतील, उगवत असतील, त्यांना जास्त खाता येत नाही, पिता येत नाही, असे हे नाजूक कोकरे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी नाजूक कोकऱ्यांची मंडळी आहे आणि तिचा मेंढपाळ कोण आहे? महान येशू ख्रिस्त. तो नुसता मेंढपाळ नाही, महान मेंढपाळ. हे लक्षात ठेवावं लागतं. नुसतं स्वतःला मेंढपाळ म्हणून घेणं चांगली गोष्ट आहे, पुढाऱ्यांनी तुम्हाला सांगणं चांगली गोष्ट आहे, आणि तुम्ही मेंढपाळ आहात ना वगैरे वगैरे, पण मेंढर कोण आहेत? कोकरे, लहान लहान जे असतात, लहान मेंढे, त्यांना काय म्हणतात? कोकरे. आणि तुम्हाला अजून म्हणजे हा अभ्यासच आहे पुढे की बलिदान व्यवस्थेमध्ये नियमशास्त्राप्रमाणे 2 वर्षापर्यंतची कोकरे म्हणजे बालके ही पोसली जात होती, सांभाळली जात होती, रक्षण केली जात होती. ते अगदी सुदृढ अव्यंग राहतील याची काळजी घेतली जात होती, मग अर्पणाला आणली जात होती. ही संकल्पना आहे मंदिराची. आणि ती मेंढरं सांभाळण्यासाठी याजक ठेवलेले होते, महायाजक नाही. महायाजक सांभाळत नव्हता. याजकांच्या हाती काही जबाबदाऱ्या होत्या, त्यापैकी एक जबाबदारी त्या कोकरांचं रक्षण करणं. आणि त्याच प्रकारे बेथलेहममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, त्या आजूबाजूला जी कोकरे होती ती लहान कोकरे होती, ती अर्पणासाठी वाढवली जाणारी कोकरे होती. मेंढरांची पिलं व्हावी म्हणून काही बांधकाम म्हणजे दगडी गुहांसारख्या बांधकामामध्ये ही कोकरे सांभाळली जात होती, चरवली जात होती, म्हणून ती तिथे होती. ती नेहमीची वाढलेली नव्हती जी चरायला बाहेर उन्हाळ्यामध्ये नेली जात होती. आणि म्हणून 25 डिसेंबर हा जो सण आला हिवाळ्यामध्ये, त्याच्या मागे ह्या काही संकल्पना आहेत की येशू ख्रिस्ताने देवदूतांनी मेंढपाळांना दर्शन दिलं. ते मेंढपाळ कोणते कोकरे राखत होते? तर ती छोटी कोकरे 2 वर्षाच्या आतील. हे लक्षात ठेवावं लागतं. आणि मग येशू ख्रिस्ताला गव्हाणी ठेवण्यात आलं, तर त्यावेळेला तेथे दगडाची गव्हाणी सारखी खोली असलेली एक जागा होती छोटीशी, की ज्याच्यामध्ये ज्या मेंढ्याला पिलं होईल त्याला प्रसवलं जाण्यासाठी ती गव्हाणी होती, ती चारायची नव्हती. आणि नेमकं येशू ख्रिस्ताला मरियाने जन्म दिला, तर ती पद्धत आणि त्यावेळेच्या दाई जन्म घालत होत्या लेकरांना, ती पद्धत सारखी आहे. तर काही शास्त्रज्ञांचे जे शोध आहेत त्याचं पण लक्षात ठेवावं लागते की तार्किकता आपल्याला समजून घ्यावी लागते. की जवळजवळ 80-90% जग म्हणतं नाही, हिवाळ्यामध्ये जन्म नाही झाला, कारण हिवाळ्यामध्ये मेंढरं चारायला नेत नाहीत. बरोबर आहे ना, पण ती मेंढरं म्हणजे मोठी मेंढरं नव्हती, ही बालक लेकर होते, कोकरे होते, की जे खास अर्पणासाठी वाढवले जात होते. हे कधी लक्षात येईल? म्हणून वाचन तुम्ही जे करता, अभ्यास जेव्हा तुम्ही करता, तर हे आमचं काम आहे तुम्हाला काही गोष्टींची शक्यता पडताळण्यासाठी तुम्हाला विचार देणे. युक्तिवाद नाही आहे याच्यामध्ये, आपण युक्तिवाद करत नाही, आपण मार्गदर्शन करतो, विचार करतो. आणि म्हणून लेखक जेव्हा म्हणतो महान मेंढपाळ, ही संकल्पना एवढी मोठी आहे की जी आपल्याला पुढे अनेक अध्यायामध्ये तो पूर्ण करतो. प्रेषित, येशू ख्रिस्ताला एकदाच येथे म्हटलं प्रेषित, की येशू ख्रिस्त हा प्रेषित आहे. त्याच्यानंतर त्याला म्हटलेलं आहे की अग्रदूत. मी तुम्हाला विवरण दिलेलंच आहे, फक्त मी जे सांगतो तेवढं लक्षात घ्या. अग्रदूत, धावण्याच्या शर्यतीमध्ये पुढे असणारा
परंतु येशू ख्रिस्ता संदर्भात जो शब्द आलेला आहे तो असा आहे की त्याने ती शर्यत पूर्ण केली आणि समाप्त पण केली. पुन्हा शर्यत होणार नाही. या दोन गोष्टी, शर्यत पूर्ण केली आणि शर्यत काय केली, समाप्त केली. तो अंपायर नाही आहे, तो मालक आहे. त्याने स्वतः ठरवलं मी धावणार, मी पूर्ण करणार आणि मी समाप्त करणार. याच्यानंतर पुन्हा कोणालाही धावण्याची गरज पडणार नाही. मी अग्रदूत आहे, जो माझ्या मागे चालतो. हा शब्द प्रयोग किती मोठा आहे. येशूने कधी म्हटलं नाही माझ्या मागे धावा. येशूने काय म्हटलं, तुम्ही माझ्या मागे चाला. तो अग्रदूत म्हणून पुढे आहे. तर ही एक स्पर्धेची जी संकल्पना ऑलिम्पिक मध्ये आली त्याचा हा संदर्भ आहे. पुत्र त्याला म्हटलं. शब्दप्रयोग मराठीमध्ये पुत्र म्हटला तर कन्या असायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. मुलगा एकमेव असू शकतो. म्हणून पंडित रामाबाईंच्या भाषांतरामध्ये तुम्हाला येशू ख्रिस्ता संदर्भात लिहिताना मुलगा हा शब्द वाचायला मिळतो. तो जास्त तार्किक आहे. कारण पुत्र म्हटलं तर कन्या असतात किंवा इतर भाऊ असतात. मग येशू ख्रिस्त जर पुत्र आहे किंवा देवाचा पुत्र आहे तर याचा अर्थ असा आहे का मग देवाला अनेक लेकरं आहेत दुसरी? नाही, तसा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की देवाची मंडळी, जे देवाचं घर, जे कुटुंब आहे, त्या सर्व कुटुंबामध्ये विश्वासणाऱ्यांचा जमाव आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताचे बंधू आणि भगिनी आहेत. आणि येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये ज्येष्ठ पुत्र आहे, अशी ती संकल्पना आहे. म्हणून ही बायोलॉजिकल कॉन्सेप्ट नाही आहे, शरीरशास्त्रानुसार वापरलेली संकल्पना नाही आहे. ही त्या वंशाच्या ज्येष्ठत्वाबद्दल आहे. मल्कीसदेकाचं मी मागे सांगितलं की तो तर वंशा अगोदर जन्माला आला, 12 वंश नंतर आले. अब्रामाने त्याला दशमांश दिला. येशू ख्रिस्त त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्येष्ठत्व हे वंशाने आहे किंवा त्याच्या अधिकाराने आहे, जन्माने नाही. याजक किंवा महायाजक म्हणजे अर्पण व्यवस्था, ती पण त्याच्याबद्दल पूर्ण वर्णन तुम्हाला 10व्या अध्यायापर्यंत मिळतं की याजकाची कर्तव्य काय होती, महायाजक काय करत होता, अर्पणे कशी होत होती, रक्तार्पण कशी होत होती, विविध क्षालने कशी होती, सर्वांचं वर्णन तुम्हाला वाचायला मिळतं. पण येशू ख्रिस्त महायाजक आहे. पण तो जर विचार केला नीट तर तो पृथ्वीवरील मंदिराच्या महायाजकापेक्षा श्रेष्ठ आहे. का? येथला महायाजक वर्षातून एकदाच मात्र अर्पण करीत होता, संपूर्ण राष्ट्रासाठी, नंतर गोत्रांसाठी, नंतर प्रमुखांसाठी, नंतर तो स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी. महायाजकाला स्वतःच्या साठी सुद्धा क्षालनांसाठी, पवित्रीकरणासाठी अर्पण करावे लागत होती. आणि सहसा नीट वाचन केलं तर माझ्या अंदाजाप्रमाणे की महायाजकाला स्वतःसाठी गोरा अर्पण करावं लागत होता, जेव्हा की इतरांसाठी कोकरूचं बलिदान व्हावं असं लिहिलं. जर तुलना केली प्राण्याच्या उंचीची, शरीराची, तर कोकरं मोठा की गोरा मोठा? गोरा मोठा. पण एकट्यासाठी त्याला गोरा अर्पण करावा लागत होता, जेव्हा की राष्ट्रासाठी छोटं कोकरू. येथे गांभीर्य आहे सेवेकऱ्यांच्या स्वतःच्या सेवेचं. पण येशू ख्रिस्ताने काय केलं मग? हा तर दरवर्षी एकदा करतो आणि मरतो. पण येशू ख्रिस्ताने काय केलं मग? त्याने ही परंपरा पूर्ण केली आणि तो मरणातून पुन्हा उठून जिवंत आहे आणि स्वर्गीय स्थानांमध्ये त्याने अर्पणाच्या द्वारे स्वर्गीय स्थान सुद्धा शुद्ध केली. लेखकाच्या मनामध्ये हे शुद्धीकरण कसं काय आलं असा प्रश्न व्हायला पाहिजे की महायाजक नात्याने स्वर्गामध्ये जेथे पवित्र परमेश्वर देव राहतो तेथे काहीही असं नाही.
ते सुद्धा करावं लागलं. कशासाठी? का करावं लागलं? कारण जगामध्ये ज्याने माणसाला भूलतापा दिल्या तो सैतान आणि त्याचे दूत, त्यामुळे ती स्थानं देवाच्या दृष्टीने भ्रष्ट झाली होती. पण त्यांच्यासाठी ती जागा स्वच्छ करण्यासाठी पवित्रीकरणाची गरज होती. येथे जसं मंदिर होतं तसं स्वर्गीय मंदिर प्रकटीकरणामध्ये आपण वाचतो. तो तिथे गेला आणि ती पूर्तता केली नाही, त्या व्यवस्थेला संपवलं. याच्या पुढे पुन्हा बलिदान होणार नाही. कोणी दुसरा महायाजक पृथ्वीवरही आणि आकाशांमध्ये सुद्धा होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एवढी भव्य दिव्य कर्तव्यकारी पूर्ण करणारा हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे ह्या पांगलेल्या ह्या यहुदी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना समजावं म्हणून लेखकाने पत्र लिहिलं. तर या प्रकारे मी तुम्हाला दिलेल्या ज्या नोंदी आहेत त्या तुम्ही फार चांगल्या प्रकारे वाचू शकता. पान नंबर 3 वर तुम्ही आलात तर इथे वैशिष्ट्य मी दिली आहेत. तुम्हाला आउटलाईन पहिल्या वेळेस दिली मी, ती आउटलाईन पुन्हा एकदा रिपीट करतो की या पुस्तकाची रूपरेषा अशी आहे. पान क्रमांक 3 वर मी दिली आहे की येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व पहिल्या 7 अध्यायामध्ये आपण वाचतो. येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचे श्रेष्ठत्व आपण 8, 9, 10 या अध्यायांमध्ये वाचतो. आणि देवाच्या निवडलेल्या लोकांची जबाबदारी काय आहे, ही कर्तव्यकारी काय आहे, ही 11, 12 आणि 13 मध्ये आपण वाचतो. हे 3 अध्याय 3 खंडामध्ये आहेत असा मी तुम्हाला तक्ता दिलेला आहे. तो मी थॉमस नेल्सनच्या पुस्तकातून घेतलेला आहे. पहिल्या 3 अध्यायामध्ये आपण वाचतो ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व, 4 ते 10 मध्ये वाचतो ख्रिस्ताच्या कार्याचे श्रेष्ठत्व आणि 10 ते 13 मध्ये वाचतो विश्वासणाऱ्याच्या जीवनाचे श्रेष्ठत्व. आणि तुम्हाला मी तो तक्ता तेथे दिलेला आहे. आणि मग या पत्रामध्ये आपण सर्वांनी मिळून काही गोष्टी कराव्या असं जर तुम्ही ए आणि बी आणि सी बघितलं खाली पान नंबर 3, तर लेटस किंवा आपण हा शब्द प्रयोग वारंवार आलेला आहे. किमान 6 वेळाला आपण दुःख सहन करावे याजकांसारखं, महायाजकासारखं. 9 ते 18 दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्यासाठी विश्वासाचा विसावा बाकी आहे. 4 अध्याय 1 ते 11 मध्ये त्याच्यात आपण नेटाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा. 5 अध्याय 12 ते 6, 2 मध्ये आहे आपण आत्मिक प्रौढत्वामध्ये वाढलं पाहिजे आणि म्हणून आपण एकत्र पुढे गेलं पाहिजे. 8 ते 13 मध्ये नवा कराराची स्थापना झाली असल्यामुळे जुना करार काय झाला आहे, समाप्त करण्यात आलेला आहे. पूर्तता केली आहे आणि समाप्त. आता धावपटू आहे त्याने धाव पूर्ण केली, धाव समाप्त पण केली आणि स्पर्धा पूर्ण झाल्याचे जाहीर करून टाकले. याच्या पुढच्या जेव्हा तुम्हाला जाहिरात होईल तेव्हाच होईल. आता स्पर्धा काय आहे, संपली. त्याचा त्याने नमुना दिला. नंतर याजकाचा, महायाजकाचा नमुना दिला. आता पुन्हा अर्पण होणार नाही, एकदा सर्व काळचं अर्पण झालं आहे, त्याच्या पुढे होणार नाही. तिसरं जे आहे की नवा करार, जुन्या कराराची पूर्तता झाली आहे, त्यामध्ये समाप्ती करण्यात आलेली आहे. कशाची समाप्ती? पापाच्या क्षमेच्या संदर्भात सर्व प्रकारची अर्पण व्यवस्था पूर्ण झाली. बाकीच्या वैयक्तिक आणि सामाजिक नियम हे आपल्याला लागू आहेत. अजून अर्पण व्यवस्था जी होती ती पूर्ण झाली, तिला समाप्त करण्यात आलं. याच्या पुढे पुन्हा अर्पण होणार नाही. अनेकदा यरुशलेमच्या मंदिराच्या भविष्याबद्दल अनेक जण खूप बोलतात, व्हिडिओ पाहतात, कायच्या काय सांगतात, खरं खोटं काही तपासत नाही. आणि आता तर AI आल्यामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे तुम्ही कल्पना करू शकत नाही की काय तुम्हाला तिथे दिसेल. मला पाहायला फार आवडतं की तिथे चित्रे बोलतात, हसतात. काल मी बघितलं तर अजून पुढे गेलेला आहे AI की भिंतींवरचे जे कोरीव कामं होते ती पण त्यांनी चालवत दाखवली. मी व्हिडिओ ठेवला आहे, मी दाखवेल पुढच्या वेळेस. कमाल आहे, माणसाची बुद्धिमत्ता कुठे चाललेली आहे.
उद्या त्यांनी मागे येशू ख्रिस्ताला बोलताना दाखवलं, अनेकांना बोलताना दाखवलं, चित्रांना बोलताना दाखवलं. आपल्याला माहीतच नाही की उद्या अजून काय आपल्याला पाहायला मिळेल. आणि विशेषतः अर्पण व्यवस्था, की येरुशलेमचं मंदिर बांधून झालं आहे किंवा तयारी झालेली आहे, सगळे सांगतात. कधीही ते बांधलं जाईल. अरे शक्य आहे का? थोडस विचार करा. 1-1 इंच जमिनीला हात लावला तर युद्ध होऊन राहिली, आणि तुम्ही एवढं प्रचंड बांधकामाचा विचार करू सहज म्हणता बस आता तयारी झालेली आहे. नाही ना. यहुद्यांना चांगलं माहित आहे, जर यहोवाला हे योग्य वाटलं असतं, या 2000 वर्षात देवाने हे मंदिर केव्हाही बांधण्यास परवानगी दिली असती किंवा सांगितलं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची अशाबद्दल नेहमी, विशेषतः नवीन करार आणि त्याचं शिक्षण आणि प्रभू येशू ख्रिस्त, तीही की बांधकाम होणार नाही. कुठे लिहिलंय? प्रकटीकरणामध्ये. तेव्हा तेथे मंदिर राहिले नाही, मंदिराची आवश्यकता राहणार नाही जर काळाचा शेवट आलेला आहे. बोलणारे प्रवक्ते असंच सांगतात, आता काळ संपत आलेला आहे, मंदिर बांधण्याची तयारी झाली, कधी पण होईल. पण येशू ख्रिस्त येईल का? मग येईल का येशू ख्रिस्त? विचार करताय तुम्ही ना? कोणत्या चिन्हावर आम्ही बघावं, लक्ष ठेवावं की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे? येशूने काय शिक्षण दिलं? प्रेषितांनी काय शिक्षण दिलं? तो दिवस कसा येईल? अकस्मात आणि चोरासारखा येईल. चोर आला हे धन्याला कळलं असतं तर? आपल्याला सांगितलेलं आहे अकस्मात येईल. कोणताही भविष्यवक्ता सांगणार नाही थांबा आता मी तुम्हाला दाखवतो येशू येणार आहे. धोका देणारे हे लोक आहेत ना, आणि आपल्याला कळलं पाहिजे ना. येशूचं जे दुसरं आगमन आहे, या जगामध्ये काय घटना घडणार आहे, प्रकटीकरण 4 ते 19 आपल्याला समजतात ना. पण खोटा स्वागत आला का अजून? खोटा संदेश आला का अजून? सैतानाला धरून बांधण्यात आलं का? आघात कोपामध्ये टाकून बंद करण्यात आलं का अजून? त्याच्या दूतांना तर बंद केलेलं आहे अगोदर, पण आता तो पण तिकडे जाणार. झालं का अजून? नाही. मरण टाकलं गेलं का अग्निगंधकाच्या सरोवरात? नाही. अधोलोक टाकला गेलं का? नाही. पाप्यांचा न्याय अजून व्हायचा आहे समजा. मग मरण आणि अधोलोक कशाला अगोदर टाकण्यात आलं आणि नंतर पाप्यांचा न्याय होतो? असं का झालं? त्यांना मरण येऊ नये म्हणून ना, म्हणून मरण पहिले दंडपात्र ठरण्यात आलं. मेलेला माणूस अधोलोकात जात होता, अधोलोक म्हणून अग्निगंधकाच्या सरोवरात टाकण्यात आलं. आणि शेवटी ज्या कोणाची नावे कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात आढळली नाहीत, त्यांच्या कृत्याप्रमाणे काय करण्यात आला? न्याय करण्यात आला. आणि ज्यांची नावे कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात आढळली नाहीत त्यांना दंडित करण्यात आलं अग्निगंधकाच्या सरोवरामध्ये. सर्वात शेवटी न्याय कोणाचा होणार आहे? सैतानाचा नाही, आपला, म्हणजे माणसाचा. विशेष म्हणजे जर तुम्ही वाचाल नीट पवित्र शास्त्र, जर याजकीय सेवा आणि नवा करारचं शिक्षण, हा नवा करार काय सांगतो की इब्री कराराचा लेखक म्हणतो येशू ख्रिस्त का श्रेष्ठ आहे, तर तो या 7 देवाच्या व्यवस्थेला विरोध करणाऱ्यांना शेवटी तो न्यायाधीश म्हणून संपवणार. पण त्याच्या अगोदर काय होईल? मग त्याचे लोक महायाजकीय सेवेमुळे पवित्र स्थानामध्ये वरच्या राहण्यासाठी योग्य केले जातील. पुन्हा तेथे अर्पण करावं लागणार नाही. पण ह्या अभ्यासामध्ये अजून एक गोष्ट आहे पापाबद्दल, जी मी तुम्हाला सांगितले नाही. कारण 7 तर गेले नरकामध्ये, न्यायाधीश आहे येशू. पाप नरकात टाकलं गेलं का?
जर तुम्ही अभ्यास केला तर काही सापडलं तर मला सांगा. पाप आपण तर नेहमी म्हणतो ना, पापामुळे असं झालं, पापामुळे तसं झालं, पापाने मला फसवलं वगैरे वगैरे सर्व म्हणतो ना. मग जेव्हा न्याय होतो देवाचा, पाप दंडित झालं का दिसतं का कुठे? वाचायला मिळत का कुठे? आपल्याला दिसत नाही. का बरं दिसत नाही? कारण पापाच्या मोबदल्यात येथेच देवाने एकदाच अर्पण केलं म्हणून. म्हणून पापाची सत्ता येथेच नेस्तनाबूत करण्यात आली. आणि त्या येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला आता नवीन करारामध्ये सामील होण्याची संधी मिळाली, असं त्याचा अर्थ आहे. तर जे पापातून सुटले नव्हते, म्हणजे ज्यांचे जे अर्पण करत नव्हते, त्यांना करारामध्ये कधीही सामील करता येत नव्हतं. लक्षात घ्या. येऊ बिगर अर्पणाचा कोणालाही करारामध्ये सामील करता येत नव्हतं. कोणी असो, तो यहुदी असो ना ते यहुदी तर. म्हणून नवा करार याच्यामध्ये फार मजेदार शिक्षण आहे आणि आपल्याला दाखवतं. 11व्या अध्यायामध्ये तुम्हाला मी यादी दिलेली आहे. 22 पान नंबर 9 वर विश्वासणाऱ्यांचा जो अध्याय 11, पान क्रमांक 9 वर 22 उदाहरणं आपल्यासमोर लेखकाने ठेवलेली आहेत. थेट उत्पत्तीपासून जखर्यापर्यंत आहे किंवा संदेष्टांच्या ग्रंथांच्या शेवटापर्यंत आहे. इब्री 11. विश्वासणारे जे आहेत ते शूरवीर आहेत आणि या शूरवीरांचा आदर्श 22 या विश्वासणाऱ्यांच्या आदर्शाने आपल्याला देण्यात आलेला आहे. अगदी उत्पत्तीपासून यशापर्यंत संदेष्ट सर्व आलेले आहेत. आता विचार करा, या 22 जणांच्या नोंदी ज्या आहेत हावेल पासून आलेल्या आहेत, उत्पत्ती 4 पासून. लेखक किती विद्वान असावा आणि त्याच्याकडे किती प्रचंड या जुन्या कराराच्या गुंडाळ्या असाव्यात, त्याची त्याला किती सरळ सरळ अचूक माहिती होती पूर्ण जुन्या कराराची, आजच्या 39 पुस्तकांची. आपण एका अध्यायामध्येच फक्त वाचतो. हा किती प्रगल्भ विचारवंत आणि लेखक असावा की त्याने थोड्याशा एका अध्यायामध्ये विश्वासणाऱ्यांना, म्हणजे येशूच्या मार्गामध्ये प्रवेश घेऊन चालणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 22 उदाहरणे दिली, जी पूर्ण जुन्या कराराची आहेत. कमाल आहे या लेखकाची. हा लेखक प्रचंड विद्वान आहे. म्हणून शूरवीरांची यादी बघितल्यावर आपल्याला प्रोत्साहन देण्यात आलंय. आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. स्टेडियमचं उदाहरण आहे जणू काय ते. आपण मध्ये टाकलेले आहोत खेळण्यासाठी आणि लोक आपल्याला बघत आहेत की तुम्हाला दिलेला तो क्रीडा प्रकार नियमाने तुम्ही करत आहात की नाही, हे लक्षात घ्या. ही गोष्ट ही सर्वांना सारखी आहे. पाळक, स्वार्थिक आणि मंडळी ह्याच्यात फरक नाही आहे. सर्व विश्वासणारे क्रीडांगणामध्ये बघे आहेत, श्रोते आहेत. कोणी प्रोत्साहन देत आहे, कोणी वाट बघत आहेत की तुम्ही जी धाव तुम्हाला सांगितली, ऑन युअर मार्च, गेट सेट गो म्हटल्यावर तुम्ही तंबाखू चोळत आहात आणि थांबा जरा जोर येऊन जाईल. कोणी म्हणतो मी पाणी पिऊन घेतो, कोणी म्हणतो मी नीट करून घेतो माझी नाडी, कोणी म्हणतो मी जोडे घालून घेतो. असं करतो का कोणी? जेव्हा त्या आरंभ म्हटलेल्या रेषेवर खेळाडू येतो तर तो सज्ज होऊन येतो. त्याला एकच गोष्ट माहीत असते, मला काय सूचना देण्यात येत आहे. आणि जसं म्हटलं तसं सेट गो, तो पळतो. जो चुकीचा झाला तो बाहेर, त्याला संधी मिळत नाही. आणि तेवढं धावणं पुरेसं नाही म्हणतो, त्यांनी धाव पूर्ण केली पण प्रतिफळ मिळालं
नाही, हाच फरक आहे. जर या जुन्या कराराच्या महंतांना, सर्वश्रेष्ठ कुलाधिपतींना विश्वासाची धाव घेऊन वीराप्रमाणे ते धावले तरी त्यांना ते मिळालं नाही, असं कसं काय? तर लेखकाचं असं म्हणणं आहे, ही धाव या वीरांनी घेतली, ही तुमच्यासाठी, नवीन कराराच्या मंडळीसाठी. तिला माहीतच नव्हतं हा क्रीडा प्रकार काय आहे. त्याची नवीन आवृत्ती नवीन करारामध्ये नमुना दाखल दिली, ती आपल्याला करायची आहे. म्हणून आपल्याला आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्णकर्ता येशू ख्रिस्त याच्याकडे आपण पाहत असावे आणि नेमून दिलेल्या धाव्यावरून कसं धावावे? धीराने धावावे. म्हणून तो म्हणतो 11व्या अध्यायामध्ये की विश्वासाचे शूरवीर आहेत. 22 शेवट आहे. 12व्या अध्यायामध्ये तुम्ही आपण मिळून तयारी करा, एकत्र तयारी करा. तुमच्या माहितीसाठी मी दिलेल्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही अध्ययन करू शकता. तुम्हाला पान नंबर 6 इब्री 4:12 विवरण दिलं आहे. देवाच्या वचनाच्या उपमा आणि त्याचे संदर्भ मी तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही ते अध्ययन करू शकता. साधारणपणे 25 उपमा मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला एक एक घेतली तरी तुम्हाला 25 आठवडे किंवा 25 दिवस तुम्हाला सुंदर अध्ययन तयार करता येण्यासारखं आहे. तुम्ही त्याचा वापर करू शकता. महायाजकाबद्दल मी बोललो, पण आपल्यासाठी पान नंबर 7 एक दोन गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला परत आठवण देण्यासाठी सांगतो की आपला महायाजक आहे, आपल्या आशेचा आधार आहे. 6वा अध्याय वचन 20 मध्ये. त्यामुळे 3 गोष्टी एकत्र आपल्याला सांगण्यात आल्या. अध्याय 6 वचन 20 त्या अशा: आपण आश्रयास धावलो. आश्रय, आपला महायाजक, त्याच्याकडे आपण काय मागितला पाहिजे? आश्रय. आश्रय शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे शरण स्थळामध्ये प्रवेश करायला पाहिजे. आणि तुम्हाला शरण स्थळ माहित होती की जुन्या करारामध्ये त्याला शहरे म्हटली होती, की जर कोणी काही अपराध केला, भयंकर गुन्हा केला, मरणदंडास योग्य जरी असेल, तर जर तो शरणपुरामध्ये गेला तर तो वाचत असे, त्याच्या पापाचं क्षालन करण्यात येत असे, त्याच्यावर दया करण्यात येत असे. त्या प्रकारचं लेखकाचं म्हणणं आहे. तुम्ही हा जो महायाजक, त्याच्याकडे जाताना शरणपूर आहे तेथे धावा. यरुशलेम मध्ये जाऊ नका, दुसऱ्या शहरात जाऊ नका. कुठे जा तुम्ही? जेथे गुन्हेगारांना, अपराध्यांना लपवण्यासाठी आणि वाचवण्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे. तो शब्द आहे आश्रय. दुसरा शब्द आहे नांगर किंवा लंगर. नांगर तुम्हाला माहित आहे, जहाजामध्ये किंवा नावांना नांगर असतात. हे नांगर सरळ असू शकतच नाहीत. जमीन धरू शकणारे हवेत, म्हणून त्याची विशिष्ट वाकडी तिकडी रचना असते. एका सरळ रेषेत ती रचना नसते. या नांगराचा उपयोग काय होतो ते तुम्हाला जास्त माहिती आहे, पण थोडक्यात मी असं सांगेन की कोणतंही जहाज नांगराशिवाय समुद्रात किंवा नदीत चालणं अत्यंत धोकादायक आहे. म्हणून नांगर ही फार मोठी आशा देणारं एक साधन आहे जहाजाला. म्हणून त्याला आशेचा नांगर असं म्हटलेलं आहे. तिसरं आहे वचन 20 मध्ये 6व्या अध्यायाचं आहे की मंदिरातील परमपवित्रतेची तत्वे आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे लेखक असं म्हणतो, तुम्ही स्वतःला पाप आणि अपराधांमध्ये गुंतलेले, बांधलेले समजता, तर तुम्ही शरणपुरामध्ये धाव घ्या. तेथे तुम्हाला आशा आहे. ती कशी? जसा जहाजाला नांगर असतो.
घट्ट ती जमीन पकडतं. किती वादळ येवो, किती वारे सुटो, जहाज पुढे न जाता त्या जागी स्थिर हेलकावे खात थांबतं. आपल्या मार्गातून भरकटत नाही. नांगर टाकला नाही तर वाऱ्याबरोबर लोटलं जाऊन आपलं स्थान भ्रष्ट ते होतं. दुसरी गोष्ट, जहाज वादळ वाऱ्यामध्ये कधीही किनाऱ्याला लावत नाहीत. फार मोठं शिक्षण आहे, पण ते पण आपल्या लक्षात घ्यावं लागेल. जहाज कधीही वादळ वारा आला तर किनाऱ्याला लावत नसतात. का बरं लावत नसतात? तुम्ही बघा कधीतरी वादळामध्ये सापडलेल्या जहाजांचे व्हिडिओज आहेत, फार मजेदार आहेत. मी बघितले. हेच बघण्यासाठी वादळ वारा जेव्हा सुटला, लाटा मोठ्या आल्या, तर ह्या जहाजांचं काय होतं, जे जहाज किनाऱ्याच्या जवळ लावली होती ती आदळून आदळून तुटतात फुटतात. जहाजाचा उद्देश प्रवाशांना सुखरूप पार नेणे आहे, उतरवणे आहे बंदरावर. म्हणून वादळ जरी आलं, वारा सुटला तरी जहाज कुठे ठेवतात? त्या किनाऱ्यापासून दूर. पण कसं ठेवतात? नांगर लावून. योग्य वेळी कप्तान म्हणतो, मी हे जहाज किनाऱ्याला लावेल. का? कारण माझ्याकडे काय आहे? प्रवासी आहेत, त्यांना उतरवणं महत्वाचं आहे. तर आशेचा नांगर म्हणजे तो. आणि त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे, वादळ वाऱ्यात स्थिर उभे राहा. ते जर तुम्हाला मिळालं असेल मराठीमध्ये तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि मग मल्कीसदेकाचा संप्रदाय मी त्या बोललो आणि या कराराबद्दल तुम्हाला सांगितलं. व अध्याय 13 मध्ये फक्त समाप्ती करताना 9 गोष्टी सांगितल्या, त्या मी वाचतो. पान क्रमांक 10 वर आहे की या विश्वासाची आपली ही जी शर्यत आहे, ही जी धाव आहे, लेखक म्हणतो की तुम्ही धावा. 9 गोष्टींसाठी आव्हान आपल्याला आहे. 1, बंधुप्रीती, ब्रदरली लव. इट इज नॉट ब्रदर्स लव, ब्रदरली लव. जशी तुम्ही आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर एका रक्तमांसाचे म्हणून प्रेम करता, तसं तुम्ही इतरांवर प्रेम करा, ख्रिस्ताच्या मंडळीवर प्रेम करा. त्याला ब्रदरली लव, बंधुप्रीती. दुसरं आहे आतिथ्य प्रेम. आतिथ्य करायला शिका. कोणाचं करायला शिका? कोणाचंही. ख्रिस्तीच लोक नाही, कोणाचंही करा. तुम्हाला माहित नाही की ज्याचं तुम्ही आतिथ्य करत आहात तो कोण आहे? लेखक काय म्हणतो? असं केल्याने अजाणतेपणे काय केलं? पाहुणचार करणाऱ्यांनी कोणाचा पाहुणचार केला? देवदूतांचा पण केला. कमाल आहे ना. ख्रिस्ती लोकांना ही प्रेरणा मिळायला पाहिजे. असं कसं म्हणतात आमच्याकडे आज चहाला साखर पण नाही? अरे पाहुणचार म्हणजे चहा पाजणं नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु आतिथ्य प्रेम त्यावेळेला का गरजेचं होतं? कारण मंडळी ही छळातून जात होती, पांगलेले होते. सेवक, प्रचारक काही मिळतं न मिळत या आशेने जगत होते. जे मिळेल ते खात होते, जसं राहता येईल तसं राहत होते. त्यावेळेला असं झालं की अशा सर्वांची, भटकणाऱ्यांची, जे स्थानिक होते त्यांनी, स्थायिक झालेल्या लोकांनी काय केली? काळजी घेतली, आतिथ्य केलं. आतिथ्य थोडा वेळ असतं, मुक्काम करायचा नसतो. आतिथ्य प्रेम. येशूची निष्ठा राखा. 21व्या वचनामध्ये ते वाचायला मिळतं. येशूच्या मागे शेवटपर्यंत चाला, शेवटल्या श्वासापर्यंत. 5वी गोष्ट आहे दया करा. 13:3 तुम्हाला दिलेलाच आहे संदर्भ. 13:4 मध्ये आहे शुद्धता टिकवा. फरक लक्षात घ्या. सॅंक्टिफिकेशन अँड होलीनेस एक नाही, शुद्धीकरण आणि पावित्र्य एक नाही, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. शुद्धीकरणाशिवाय पावित्र्य निर्माण होत नसतं. आपल्याला पवित्रीकरणाची प्रक्रिया समजायची असेल तर सर्वप्रथम शुद्धीकरण केलं जातं, वेगळे केलं जातं. आणि जे उरतं त्या परीक्षेतून ते पवित्र केलेलं, वेगळे केलेलं असतं. शुद्धीकरण आणि पवित्रीकरण वेगळं आहे.
ह्याच्यामध्ये फरक आहे, ते लक्षात घ्या जरा. चांगुलपण टिकवा. आपल्या मित्रांशी पण आणि शत्रूशी थोडंसं चांगलं राहा. आणि काय म्हटलं पवित्र शास्त्रात, तुझा शत्रू भुकेला असला तर त्याला तू काय कर, खावयास दे. तहानेला असला तर त्याला प्यावयास दे. इथंच थांबलं का वचन? असं केल्याने काय होईल? तू त्याच्या डोक्यावर काय करशील? पेटलेल्या विस्तवांचे इंगळे, निखारे म्हणजे पेटलेल्या विस्तवांचे इंगळे काय करशील? तू त्याच्या हातात ठेवशील, त्याच्या पोतडीत घालशील, त्याच्या चुलीत टाकशील. काय करशील? तू त्याच्या कुठे ठेवशील? डोक्यावर. कधी विचार करा याचा. जे तुमचं शत्रुत्व घेतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे, त्यांच्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या डोक्यावर धगधगत्या विस्तवाचे इंगळे ठेवणे, की ते त्याला चटके देऊन म्हणतील, अरे तो माणूस बदला कसा घेत नाही तुझा, तुझ्यासारखा दुष्ट का बनत नाही, फसवी का करत नाही, तू करतो तरी. ती स्थिती शत्रूवर प्रेम करणं म्हणजे. अथक प्रार्थना करा, न थांबता न चुकता. 13:15 आणि 13:21 मध्ये सांगितलंय, अढळ विश्वास ठेवा. या देवावर अढळ विश्वास ठेवा. सारांश करताना पुन्हा गीत आहे आणि ते गीत पाहिल्यावर असं दिसतं पौलच लेखक असावा माझ्या मते, परंतु 100% मी सांगत नाही. पण पौलाची ती पद्धत होती, अचानक तो गीते लिहितो. या पुस्तकात अनेक गौरव गीते, डॉक्सॉलॉजी, जे मी मागे तुम्हाला एकदा सांगितले होते, छोटे छोटे पद घेतलेले आहेत आणि ते आमेन या शब्दाने शेवट होतात. अरे बऱ्याचदा. आणि मग त्याच्या सुटकेच्या वार्तेने हे पत्र समाप्त होतं. तर ह्या नोंदी मी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. कृपा करून त्याचं वाचन करा. हा थोडासा गोषवारा तुम्हाला ढोबळ गोषवारा दिलाय, तुमच्या माहितीसाठी आहे. विस्तारित मी घेऊ शकत नाही कारण तेवढा वेळ आपल्याला नाही, परंतु तुम्ही सजग ख्रिस्ती आहात, तुम्हाला हे समजतं. तुम्ही त्याचा वापर करा. आपल्या मंडळीमध्ये पंचांना मदतीला घ्या, त्यांच्याकडून घ्या. कोणी तुम्हाला मदत करेल त्याची सेवा स्वीकारा. बसा, गप्पा मारा, या विषयांवर चर्चा करा, परंतु विषय विसरू नका. त्याला धरून चाला आणि एकमेकाच्या उन्नतीसाठी यांचा वापर करा. माझ्या माहितीप्रमाणे आज मी हा अभ्यास इब्रिकाराचा इथे संपवतो, कारण अजून याकोब, पेत्र आणि यहुदा बाकी आहे. ते पण माझं लिहून पूर्ण झालं. आम्हाला प्रगटीकरणाला त्याला वेळ पाहिजे आहे, म्हणून मी थोडं त्याला जास्त वेळ देईन. कारण त्याचा अभ्यास मी एकदा घेतला, त्याच्यापूर्वी पण घेतला आहे, परंतु माझी इच्छा आहे पुन्हा एकदा देवाने कृपा दिली ते थोडं व्यवस्थित ते आपण करावं. आणि जसं मी मागे म्हटलं की मग माझी जवळजवळ 27 पुस्तकं त्याच्या ह्या रचना आणि अध्ययन मी या वर्षामध्ये पूर्ण करून टाकलं आहे. प्रगटीकरण पण माझं पूर्ण झालं आहे. काल मी 22वा अध्याय जवळजवळ संपवला आहे. तर देवाची इच्छा झाल्यास माझी स्वतःची इच्छा आहे की जर याचं मला संकलन करून पुस्तक रूपाने प्रसिद्ध करता आलं, मंडळांना देता आलं, लोकांना देता आलं तर फार बरं होईल. मला अजून माहीत नाही देवाची काय इच्छा आहे, कारण मी देवाच्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही. हे मी ठरवलेलं आहे. जरी मी करत आहे तरी मला माहीत नाही. प्रार्थना करा की जर हे उपयोगी आहे तर ते अध्ययन लोकांना, मंडळांना, सेवकांना काम यावं आणि ह्याच्याद्वारे अनेक लोकांची जीवनं घडवली जावीत, देवाचं गौरव व्हावं, त्याची मंडळी वाढावी आणि आपली सुद्धा वाढ व्हावी, हीच एक मोठी अपेक्षा आहे. आतापर्यंत आपण आलात त्याबद्दल आभार. यावेळेस आपण समाप्त करू. थँक्यू व्हेरी मच. आजच्या सकाळी खरोखर मी आभार मानतो, धन्यवाद देतो आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पार्क साहेब यांचे. अतिशय स्पष्टपणे हे एक्सप्रेशन झालेलं आहे इब्रिकराच्या पत्रामधून आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आपण त्यामध्ये अधिक आणि अधिक आशीर्वादित व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून जे उपस्थित आमचे प्रियजन आहे, देवाचे महान सेवक आहे, उपस्थित ऑनलाईनवर आहे, त्या सर्वांचे
आम्ही आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब पुढे येतील, प्रार्थना करतील. प्रभूची प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि आशीर्वाद देखील ते देतील. संध्याकाळसाठी सूचना आहे, 5:45 ऑनलाईन प्रार्थना मनन असणार आहे. त्यावेळेस देखील आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब हे देवाच्या वचनाची सेवा ते करतील. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ पित्या, आम्ही आजच्या दिवसाबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही धन्यवाद देतो, जी प्रतिदिवशी नवी होते आमच्यासाठी. यासाठी की आम्ही तुझे लोक, तुझे दास प्रभू, आम्ही सतत तुझ्या वचनामध्ये असावं, तुझे स्वर्गीय विचार आम्ही समजून घ्यावे. आणि आज सकाळी तुझ्या दासाकरवी इब्रिकराच्या पत्रामधून जो सुंदर प्रभू त्या पत्राचं एक स्पष्टीकरण ठेवलेलं आहे, यासाठी की प्रभू या दिवसामध्ये आम्ही हे सत्याचं वचन आम्ही धरून ठेवावं, ग्रहण करावं आणि स्वतः आणि इतरांना प्रभू तुझ्यामध्ये स्थिर करावं, बोध करावा. आणि तुझ्या दिवसासाठी आम्ही एकत्र वाढावे, आम्ही एकत्र प्रभू सिद्ध व्हावे तुझ्या गौरवासाठी. म्हणून कृपा पुरव. तुझ्या दासाकरवी जे वचन आलं तू कृपा पुरवली म्हणून धन्यवाद देतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. त्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे हो. रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋण सोडतो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, इथे जमलेले सर्व तुझे दास, ऑनलाईनमध्ये ज्यांनी वचन ऐकलं आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि देवाचं निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन.